तुमचा त्याच्याबरोबर एक्स्ट्रा देखील खेळाडू पाठवायचे आहे. 3 खेळाडू, जोपर्यंत 3 खेळाडू जात नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाहीये. येस, आणि 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील 4 षटकासाठी. त्याच्यामध्ये दोन्ही संघाचे राखीव खेळाडू नाव सांगण्यासाठी यायचं का प्रत्येक सामन्यासाठी, प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं दिला जाणार आहे. तर प्रॉपर नावं सांगण्यासाठी दोन्ही राखीव खेळाडूंनी यायचं आहे. नाहीतर 3 धावा कमी केल्या जातील. जो नावं सांगण्यासाठी संघाचा खेळाडू येणार नाही त्याची 3 धावा कमी केल्या जातील. बघा इथं देखील बसण्याची जागा आहे. रोहित ऐसा नको करू. भाईंदर संघाचा एक राखीव खेळाडू आलेला आहे. तर आय लव कांदिवली संघाचा कोण राखीव खेळाडू इथे येऊन बसाया. स्ट्राईकवर जेपी आणि नॉन स्ट्राईकवर मनन, 2 सलामीचे बॅट्समन आलेले आहेत. आणि पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मुनाफ. या सामना सुरू होतोय. हेतोस्कर सरांचा इशारा, तो टाइम इथं झालेला आहे. बरोबर 3:50 झालेले आहेत. चला टाइम लिहिलं गेलेलं आहे. या 3:50 म्हणजे 4:10 तुमची 4 षटकं पूर्ण झाली पाहिजे. नाहीतर मला वाटतं तुमचा एक खेळाडू सर्कलमध्ये असेल. मुनाफ यांचा पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू क्लीन बॉल झालेला आहे. दांडी गुल झालेली आहे पहिल्या चेंडूवर. फलंदाज जेपी या फलंदाजाला इथं बाद करण्यामध्ये यश आले मुनाफ यांच्याकडून. आणि खरोखरच मला वाटतं थोडे बिझी आहेत शोएब, नाही तर डीजे वाजवला असता त्यांनी, पण डीजे वाजवण्याची संधी भेटलेली त्यांना. बघा तिसरा फलंदाज तिथं तयार आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि आणखी एक पाठवायचं आहे, आणखी एक खेळाडूला पाठवायचं आहे. नवीन फलंदाज अवधूत, नवीन फलंदाज अवधूत येतोय. पहिला फलंदाज 0 बाद झाल्यानंतर अवधूत आता नवीन फलंदाज आलेला आहे. आणि बघूया अवधूत काय करतोय आपल्या फलंदाजीमध्ये. एक शतक मला वाटतं पॉवर प्लेचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे खेळाडू मध्ये दिसत आहेत. चेंडू ब्लॉक होल्डमध्ये होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलेलं आहे चेंडूवर मुनाफ यानं. त्याच्यामध्ये धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी मुनाफ यांच्याकडून. 2 चेंडू टाकलेत. एका चेंडूवर एका चेंडूवर एक फलंदाज बाद आणि एका चेंडूवर एक डॉट बॉल येतोय. कतवार सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. 1 शतकासाठी मी इथं कॉमेंट्री करतोय, पुढच्या शतकासाठी कतवार सर येणार आहेत. पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेच्या साहाय्याने स्वतःच आणि संघाचं खातं 1 या धावसंख्येने खोललेलं आहे अवधूत या खेळाडूनं. आता बघूया दुसरा जो 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत मुनाफ यांच्या शतकातील. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल येतोय. मुनाफ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आमच्या एंडकडनं धावायला सुरुवात करत चेंडू टाकण्यासाठी. तिथं कॅमेरा बघा, समोर कॅमेरा आहे, तिथून गोलंदाजी करणारा दिसतोय. तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज मनन यानं, पण बॅट आणि बॉलमध्ये कुठेही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. एसटी रक्षकामार्फत पण त्यांच्या सहकारी खेळाडूंबरोबर त्यांचा चेंडू पुन्हा गोलंदाज मुनाफ या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. बघा पहिलं शतक पॉवर प्लेचं आहे आणि 4 चेंडू झाले, त्याच्या फक्त सिंगल आलेली आहे. याचा अर्थ की थोडं अंडर प्रेशर खाली संघ येतोय. जे भाईंदर बॉलिंग करतोय आणि भाईंदर आय लव कांदिवली हा संघ फलंदाजी करतोय. 5 चेंडू झाले, त्याच्यावर फक्त सिंगल आलेलं आहे. 4 षटकाचा सामना. 3:50 बरोबर सामना चालू झालेला आहे. पुन्हा एकदा मुनाफ आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मुनाफ याला देखील माहिती आहे, त्यांनी फक्त 2 की 3 मिनिटं घेतले ते शतक टाकण्यासाठी. फुलटा चेंडू आणि फटका देखील जबरदस्त आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघा 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी धावतायत. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. शतरक्षण केलं जाईल. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साईडे पहिल्या षटकाचा
अखेरीस आपण बघतोय धावसंख्या झाली 3, 1 बाद 3 धावा. याच्यानंतरचं समालोचन आपल्याला व्हॉइस फ्रॉम चौक मिस्टर प्रतीक कतवार देणार आहेत. हॅलो हॅलो. तर बघूया षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज श्याम आलेले आहेत. श्यामच्या समोर फलंदाज आहे तो म्हणजे अवधूत. नक्कीच पहिलं षटक बघितलं पण मुनाफ्याचं काय अफलातून षटक राहिलं होतं. तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 1 घडी बाद केला मुनाफ्याने. जबरदस्त षटक. इथून नक्कीच कांदिवली संघाला धावा बनवाव्या लागतील. ॲटलिस्ट 40+ तरी जावं लागेल, कारण सकाळच्या क्षेत्रापासून आपण नक्कीच लो स्कोरिंग सामने बघितले आहेत. अजून एकही मला वाटतं असा सामना झाला नाही. 5 षटकाचे सामने बघितले ज्याच्यामध्ये 70 देखील गाठली गेली नाही. फक्त 60च्या मध्ये धावा राहत होते. इथून बघूया रिस्की धावा आहे, इथून डायरेक्ट हिट. नक्कीच जर चेंडू यष्ट्यांना आदलला असता तर नक्कीच धोक्यात होते फलंदाज अवधूत. बघूया एक धाव भेटेली. श्याम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मन्नानी यांच्यासाठी यावेळी हलक्या त्याने हे सरळ चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. विक्की आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण विक्की यांच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच भेटतील. या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 6. चेंडू टाकून झाले तर या षटकातील 2 उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नक्कीच इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत कांदिवली संघ. नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे. चांगले चांगले फलंदाज या संघाकडे आहेत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बघूया पुल करायचा होता बॅटच्या. नक्कीच मधोमध चेंडू लागला नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. बघूया नक्कीच चांगली गोलंदाजी श्याम आतापर्यंत करत आहेत. धावा देखील येत आहेत पण नक्कीच मोठ्या फटक्यावर देखील लक्ष द्यावं लागेल इथून. बघूया श्याम पुढील चेंडू घेऊन. यावेळी फटका नक्कीच इन द एअर होता पण क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. 1 धाव भेटेल. या 1 धाव संख्येने संघाची एकूण धावसंख्या होते 8. याच्यानंतर नक्कीच जे सामने आहेत त्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. बंदर पाखाडी आणि मला वाटतं अम्मू 11 असा सामना असेल. याच्यानंतरचा तो देखील एक मोठा सामना असेल. यावेळी चांगला नक्कीच फटका पायातील चेंडू होता. हलक्यात त्यांनी खेळून काढलंय आणि फक्त 1 धाव. इथून नक्कीच धावा बनवाव्या लागतील. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल. कुठेतरी एकेरी दुहेरी धावसंख्येवर भार पाडत आहेत श्याम. याचं देखील कौतुक करेन. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूवर त्याने 6 धावा खर्च केल्यात. यावेळी बघूया चांगला फटका इन द गॅप आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. धावा धावून काढा. बघूया चेंडू अखेरीस बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. चौकार भेटेला. 4 धावा डीजे.
फुटाचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज अवधूत याने. सॉरी, मनन होते खेळाडू. बघूया पुण्याचे एकदा मुनाफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी शॉट आपल्यांचा चेंडू होता, फुल करायचा होता, बॅटावर चेंडू आला नाही. एक धाव पूर्ण केले. बघूया स्वतः यष्टीरक्षक मॅनेजर तिथे गेलेत. 2 धावा नक्कीच आरामात पूर्ण होतील. आणि नक्कीच आता मात्र धावसंख्येची गती वाढताना दिसत आहे. तर धावसंख्या 19 झालेली आहे. बघूया पुण्याचे एकदा मुनाफ. यावेळी बघूया पंच नक्कीच हरकत करतील, आमच्यापर्यंत वळतील अवांतर धाव. बघूया मुनाफ नक्कीच कुठेतरी फाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मुनाफ याने. बघूया पुन्हा एकदा तोच मुनाफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस करून खेळला. बघूया शतरक्षक तिथे आहे आणि इथून नक्कीच किती धावा भेटल्या जातील आणि हा षटकार भेटेल. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र महागडं षटक होताना दिसत आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये याच गोलंदाजाने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण 2 फुलटॉस चेंडू मुनाफ यांच्या माध्यमातून बघितलेत. यावेळी तेच तरा टाकलेला चेंडू होता, यष्टीरक्षक मिस करतोय. त्याच्यानंतर त्याच्या मागील खेळाडू देखील आणि यस आणखी एक चौकार. 4 धावा. कम ऑन डीजे. बघूया पुन्हा एकदा मुनाफ आपल्या षटकातील पुढचा पुन्हा एकदा नक्कीच ब्लॉकरला टाकलेला चेंडू होता. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 31. बघूया अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडू टाकून व्हायचा आहे. मुनाफ यावेळी बघूया ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू होता, पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. अवांतर धावसंख्येने आणखी एक धावसंख्येची वाढ होईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32च्या घरात. 32. आतापर्यंत एक घडी बाद झालेला आहे. बघूया पुन्हा एकदा मुनाफ. यावेळी पुन्हा एकदा परत टाकावं लागेल. या चेंडूला देखील परत टाकावं लागेल. नक्कीच पहिल्या षटकामागे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत बघायला गेलो तर 15+ धावा या षटकामागे आतापर्यंत आल्या असतील, कारण 2 चौकार आणि 1 षटकार. आणखी एक अवांतर चेंडू. मला वाटतं कुठल्याही पद्धतीची हॅट्रिक झाली नव्हती आतापर्यंत, पण आता मात्र वाईडची हॅट्रिक झालेली आहे मुनाफ यांच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा मुनाफ. यावेळी चांगला चेंडू, लेट कटचा फटका आहे. बघूया धावून काढा, कारण त्या साईडला नक्कीच थोडीशी आउटफील्ड स्टॉप मोशन मध्ये आहे. तिसऱ्या त्याचा प्रयत्न पण नाही. 2 धावा. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे 36. 36. 12च्या सरासरीने संघ पुढे चालताना दिसत आहे. बघूया डीजेला देऊया संधी की एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे, यू गए यू आहे. Buguna buguna gelo ya tanguna buguna tatanga na dalaya.
गेलो या माझ्या उरात दडदड कशी होती या फडफड माझ्या उरात दडदड होती या फडफड जीवात पाखरू झालं या मला उडू 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 उडू. थँक्यू डीजे. तरी नक्कीच आपण तरी मैदानाच्यात पाणी द्यायचं मला वाटतं आणि आपण विशेष सन्मान घेणार आहोत. नक्कीच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल्स आल्यात. नक्कीच GT स्पोर्ट्सचे ओनर मिस्टर शॉन पुरकर ते आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच त्यांचा देखील मान सत्कार आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. तर मी शॉन यांना विनंती करतो, शॉन आपण पुढे यायचं आहे. लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम. थँक्यू डीजे. तर नक्की शॉन पुरकर यांचा देखील विशेष मान सन्मान करण्यात येईल. तर नक्कीच मायकल पार्निकर साहेबांच्या हस्ते हा. तर नक्कीच माजी कॅप्टन देखील आहेत सीट्रा 11 संघाचे. नक्कीच चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. 4 धावा इथून भेटतील. सुनील यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच जबरदस्त फटका काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आत करत आहेत. मनन जबरदस्त फटकेबाजी मनन यांच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत 21 धावसंख्येवर खेळत आहे मनन. बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ह्यावेळी बघूया चेंडूला सोडून दिलंय. अवांतर धाव. अवांतर धाव संख्येकडे पाहिलं तर भरपूर अवांतर धाव आहे आतापर्यंत आल्यात. पहिल्या 2 षटकामागे मला वाटतं एकही अवांतर धाव नव्हती. धावसंख्या 41. षटक क्रमांक 4 षटक मार्गस्थ आहे. फक्त 1 चेंडू टाकून झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत आहेत. बघूया सुनील डुमनन पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नक्कीच कशा प्रकारची फलंदाजी करतील. यावेळी देखील चांगला फटका आहे. हवेमध्ये जास्त वेळ आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथं आहे. हा आणि पुन्हा एकदा मला वाटतं चुकी. आतापर्यंत नक्कीच 2 वेळा जीवदान दिलेलं आहे. कारण पुढे देखील अशाच प्रकारचा प्रसंग झाला होता. झेल होता, हातातून झेल सोडला आणि षटकार दिला. यावेळेस देखील झेल सोडला पण षटकार दिला नाही. पण नक्कीच हा झेल कितपर्यंत महागात पडेल हे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल. बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस बघूया नक्कीच स्लोवर पद्धतीचे चेंडू नक्कीच फिंगर रोल केले होते कुठेतरी पण अवांतर धाव. धावसंख्या 44. जेव्हा सुरुवात झाली होती इनिंगची तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी 30च्या 40च्या मध्येच हा संघ अडकेल. पण त्याच्यानंतर काय फलंदाजी केलंय. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुनील. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. सरळ 6 धावांसाठी षटकार. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला पाणी पड
बाया लावल्यान ग हे तांसोडी मध्ये बाया लावल्यान ग हे तांसोडी मध्ये आवनी घेतलाय ग धाकट्या पेढी मध्ये आवनी घेतलाय गो मोठ्या पेढी मध्ये मागणं दिसलाय गो राणी पदर तुझा मागणं दिसलाय गो राणी पदर तुझा बघूया पुन्हा एकदा सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे शत्रक्षक तिथे कुणी नाही चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणखी एक दणदणीत षटकार कमॉन डीजे गाडी झुक 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 चाल पुषा काय नाही बोल गाडी थँक यू डी चेंडूला सरळ 6 धावांसाठी सलगचा तिसरा षटकार षटकारांची हॅट्रिक करणारा षटकार थँक्यू डीजे धाव संख्येकडे पाहिलं तर धाव संख्या झाली ती म्हणजे एकूण 65 धावा आतापर्यंत मला वाटतं सर्वाधिक धाव संख्या असेल ही अजूनही याच्यानंतर एक षटक येणं बाकी आहे यावेळी समोरच्या दिशेने सलग चौथा क्या बात आहे अफलातून फलंदाजी नक्कीच धाव संख्या बघितली तर नक्कीच झपाट्याने वाढलेल्या आहे 68 तर बघा या ओव्हर मध्ये तब्बल 32 धावा कुठल्या गेल्या आहेत भरपूर महागडं षटक सुनील नक्कीच तब्बल 2 षटकांचा धाव संख्या एकाच षटकामागे दिलेला आहे बघूया विकीला इथून कमबॅक करावं लागेल मध्ये काही सभ्यता येतोय बघूया पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी चांगला फटका फसलाय बघूया तिथे गणित जाधव आहे आणि अशाच पद्धतीचे झेल जर अगोदर झाले असते तर नक्कीच इथपर्यंत धावसंख्या आलीच नसती थँक्यू डीजे तर बघूया नवीन फलंदाज विशाल जात आहेत तर नक्कीच मनन याचा देखील आपण व्यक्ती स्कोर बघणार आहोत आणि नक्कीच तब्बल 51 धावा पूर्ण केल्यात मनन याने 18 चेंडू मध्ये जबरदस्त फलंदाजी यावेळी आणखी एक फटका हवेमध्ये बघूया आणि यावेळेस नक्कीच जेव्हा सर्व गोष्टी तुमच्या बाजूने चांगल्या व्हायला सुरुवात होतात
तर नक्कीच तेव्हा नक्कीच साथ देखील तितकीच भेटती. जर ते पुढे जर झेल झाले असते तर नक्कीच इथून सामन्याला एक वेगळंच वलन असतं. पण काहीच खताश झाले. नक्कीच मग तिथे गोलंदाजाचं मन मोडलं जातं, क्षेत्ररक्षकाचं मन मोडलं जातं. आणखी एक घडीला नक्कीच तंबूच्या आत यावं लागेल. कमॉन डीजे. हरी विठ्ठल विठ्ठला हरी ओम. बघूया इथून चांगला फटका आहे. किती धावा येतील. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. फक्त आणि फक्त एकच धाव. आपण नक्कीच कांदिवली संघाची प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय चांगली त्यांची पाठलाग झाली. धाव संख्या जर बघायला गेलो तर 69 धाव संख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत. बघूया सुनील. यावेळी देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. बघूया थोडीशी मिस फील्ड आणि आणखी एक चौकार. दिवस नाही आज असंच म्हणावं लागेल. कारण नक्कीच सर्व गोष्टी त्याच्या विरुद्ध दिशेने होत आहेत. गोलंदाजी चांगली झाली नाही. क्षेत्ररक्षक देखील काहीसं खराब. आता मात्र क्षेत्ररक्षकामध्ये काहीसा बदल करत आहेत. 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत. बघूया विकी. चांगला चेंडू पुन्हा एकदा बघूया. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा बघितलं तर नक्कीच 73 धावा झाल्या. हायएस्ट टोटल असेल आतापर्यंतची जी ही. शेवटचा चेंडू टाकून व्हायचा आहे. बघूया विकी टू नक्कीच मनन. ह्यावेळी बघूया सोडून दिलाय पंच. नक्कीच आमच्यापर्यंत वलतील अवांतर धाव 74. इथून जर एक षटकार आला तर 80च्या घरामध्ये संघ पोहोचेल. बघूया फिक्की. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळी देखील चांगला फटका. बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा नक्कीच निश्चित पद्धतीने भेटतील. चांगली फेकी केली होती तिथे. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती ती म्हणजे वाटतं 76 धावा बनून 77 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि नक्कीच जर मनन यांचा विचार केला तर व्यक्तिगतरित्या त्याने धावसंख्या बनवले तब्बल 56 धावा. आणि नक्कीच काय अफलातून बॅटिंग मनन याने या इनिंग मध्ये केलंय. लक्षात ठेवा ड्रेसिंग कंपल्सरी आहे. याच्याकडे तरी लक्ष द्या.